ची वेळ 15 मिनिटं नंतर माघारीची वेळ। आज इथे एक अर्ज आला म्हणून विषय राहिला नाही, परंतु नेहमी 2 अर्ज येतात, त्यावेळेला वेळ द्यावी लागते। हा कायदा आहे, त्या कायद्याप्रमाणे त्यांनी वेळ दिलेली आहे। अजेंडा बरोबर आम्हाला कळवलं नाही तरी परंतु त्या ठिकाणी अण्णांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतर जर आरोप म्हणत असतील तर ऑब्जेक्शन नंतर आले आणि आता आम्हाला पत्र मिळतंय कारखान्याचं की 3 वाजून 15 मिनिटापर्यंत अर्ज स्वीकारणे, 3:15 ते 3:30 छाननी, 3:30 नंतर उमेदवारी आणि 3:45ला 3:30 नंतर माघार आणि 3:45ला उमेदवारी डिक्लेअर करणार। हे टायमिंग त्याच्यामध्ये दिले, वास्तविक हे अगोदर दिलेलं नाही, म्हणजे हा फ्रॉड आहे। दुसऱ्या बाजूनं अर्ज दिलेला अर्ज असताना सुद्धा आरोने रेटून आपला कार्यक्रम करायचा प्रयत्न केलेला आहे। केवळ सत्तेच्या दबावापोटी म्हणावं लागेल आणि त्याच्यामध्ये उशिरा अर्ज आला म्हटलं जाते, हे उचित नाही। अगोदरांना जाऊन सभागृहात बसलेले आणि असं असताना जे कायद्याला धरूनच ते व्हावं, अर्ज दिलेला आहे आणि आपण सगळे इथं होता, अण्णा काय उशिरा आले नाहीत मिटिंगला, अर्ज उशिरा द्यायचे कारण नाही। आणि दुसरी गोष्ट त्याच्याबरोबर केंद्र सरकारने एक कोड ऑफ कंडक्ट म्हणून आहे मिनिस्टरसाठी, केंद्राच्या आणि राज्याच्या यांच्यासाठी एक कोड ऑफ कंडक्ट आहे, त्याच्यामध्ये त्यांना चेअरमन होता येतं की नाही ते सुद्धा लिहिलेले। जर केंद्र सरकार काही गोष्टी खरेदी करतं देतं ते त्या मिनिस्टरचे संलग्न असतील विषय तर त्याला त्याच्यामध्ये सहभाग घेता येत नाही। साखर उद्योग हा साखर केंद्र सरकार खरेदी करतं, त्याच्यावर त्यांचे बंधनं आहेत केंद्राची आणि राज्याची। असं असताना या ठिकाणी चेअरमन होणं ही बेकायदेशीर आहे काय, आणि म्हणून या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आज उपमुख्यमंत्र्यांची झालेली निवड ही बेकायदेशीर आहे आणि चेअरमन पदावर झाले ते निवडून आले इतपत बरोबर आहे, पण ही माळेगाव कारखाना फेडरल संस्था नाही। 73D कलमाप्रमाणे त्यांना चेअरमन होता येत नाही आणि 73A 8 आणि 9 या 2 सेक्शन प्रमाणे ही त्यांना ते माळेगाव कारखान्याचे वर्ग सभासद नाही, त्यांनी कधीही ऊस पुरवठा केलेला नाही आणि ते ज्या संस्थेतून आलेले आहेत प्रतिनिधी म्हणून त्या खरेदी विक्री संघांना सुद्धा कधीही माळेगावला ऊस पुरवठा केला नाही। त्यामुळं या कलमाखाली त्यांना चेअरमन होता येत नाही। यांची चेअरमनशिप आज डिक्लेअर केली त्यांनी तर बेकायदेशीर आहे आणि ती बेकायदेशीर चेअरमनशिप करताना भूमिका आम्ही डिक्लेअर करणार योग्य वेळी त्याची, परंतु या पद्धतीने जणू काय निवडून वर्गातनं आलेले उमेदवार आहेत, एकही त्याच्यात पात्र नाही का, आणि हे झालेली निवड बेकायदेशीर आहे एवढं निश्चित। त्याच्या संदर्भात आम्ही त्यांना पत्र दिलेले, कोड ऑफ कंडक्टची कॉपी दिलेली आणि हे सुद्धा दिलेले अर्ज सुद्धा आमचा 22 मध्ये दिलेला निर्णय खंडपीठानं तो आरोप लागू होतोय। त्यांनी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलेला आहे, म्हटलं तर काय वावगं ठरणार।